दळण करायच्या आधी ना ऊन जर असेल तर बाजरी मी वाळवूनच घेते, कारण वाळवून घेतली ना बाजरी तर मग भाकरी पण छान होतात आणि टेस्टी पण लागतात. तुम्ही पण करा, नक्की ट्राय करा. वाळवलेले बाजरीचं दळण आणि न वाळलेल्या बाजरीचं दळण फरक कसला वाटतं. पावसाळ्यात तर नाही जमत, पण जेव्हा ऊन असं तेव्हा मी असंच करते. तर बाजरी कुठे वाळत नाही घातली तर हे आमची कोकोची पिलं आली लगेच. मयुरेश आणि मल्हारला खूप आवडतात बघायला यांना, तर मग त्यांना पण म्हटलं खा खा करा यश तुम्ही पण. मग त्यांना पण दाणे टाकले बाजरीचे. तर मग आला आमचा लाडोबा. तर लाडू आला तर लाडूबरोबर मस्त खेळत बसले. म्हटलं चला आज तू आणि मी आपण दोघंच गप्पा मारू. तर मग आमच्या गप्पा चालल्या होत्या दोघांच्या मस्तपैकी. बघा किती छान हसतोय, खूप मस्त रिस्पॉन्स करतो. आणि त्याला असं काही दिलं ना हातामध्ये आपण, हात वगैरे काही, ते पण खूप असं घट्ट पकडतो. तर मयुरेश आणि मल्हारचं पण चाललं होतं खेळायचं काम. आणि मग म्हटलं आता थोडं बाहेर आले तर राणी साहेबा आणि आमच्या लक्ष्मी साहेबा, लक्ष्मीला पण नाही का वैरण घालायची होती, त्यासाठी मग मी गेले घरापाठीमागे. तर खाली भाताचा पेंडा आहे ना, तर तो आणून टाकायचा होता दोघींना, कारण दादा गेले होते जुन्नरला. पेंडा आणायला मला जायचं होतं खाली खळ्यावर, आणि मग दोघींसाठी आणायचं होतं ना. तर मग काय मी घेतली एक गोण आणि मग गोणीमध्ये आणला भरून. आणि पण एका गोणीत कुठं दोघींना पुरते, त्यामुळे मला 2 वेळेस जावं लागलं. आणि मग मी दोघींना टाकला पण तो पेंडा. तसं राणीची मला चांगली सवय, मी तिला खायला पण देते, दूध पण काढते. पण लक्ष्मी मॅडम काही एवढ्या आपल्या सहवासात नाही आहेत, तरी पण नाही का घाबरत तिला पण टाकलं, तशी ती काय एवढं करत नाही. आणि आज आमच्याकडे आले होते स्पेशल गेस्ट, आमच्या ह्यांच्या आत्याबाई, लाडूला घेतलेत ना त्या आहेत ह्यांच्या आत्याबाई, मुंबईवरून आल्यात. आणि मग जेवण वगैरे केलं. आज संध्याकाळी 9:30 वाजता मी गेले जुन्नरला, कारण अर्जंट कॉल आला. माझ्या श्रद्धा वहिनीची डिलेवरी झाली, तिला झालंय C-सेक्शन झालं आणि मुलगा झालाय. तर मी आत्या झाले. मी पुन्हा एकदा, म्हणजे आधी आमचा दादू पण आहे आणि आता दादू 5 वर्षाचं झालंय. तर आता दुसरं बाळ झालं माझ्या वहिनीला, श्रद्धा वहिनीला आणि भाऊला. तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आम्ही ते चौघं पण गेलो होते, मयुरेश आणि मल्हारला पण त्यांच्या छोट्या भावाला भेटायला नेलं होतं. आणि आम्ही खूप खुश होतो आज, सगळेच खूप आनंदी होते. आणि मग आम्हाला रात्री 11:30 वाजले घरी यायला. चला तर भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.